Good afternoon, dear student. I am Mr. Kedar Deshmukh, Srimati Minalben Mehta, College, Pasipet. Today we are going to see the syllabus of BCom Part 1st, Semester 2nd, subject Financial Accounting, paper number 2nd. Let's move to the syllabus of Shivaji University Kolhapur according to CBCS pattern, which is introduced from June 2018-19. Let's move to the unit. There are 4 units in semester 2nd. First unit is single entry system. In this matter, we have to see or we have to study the conversion method only. Single entry system you also study in the 12th standard. Now in this chapter we are going to study the how to single entry will converted into double entry system. They all are studied in this chapter. It is the first unit. Then let's move to the second unit, that is conversion of partnership firm into a limited company, accounting in the books of partnership firm only. Under this chapter we are going to see how the partnership firm convert their business into the limited company. There are many steps are there. It is very interesting and easy chapter. Then let's move to the unit number 3, that is branch account. In this chapter we are going to see the dependent branch, preparation of branch account, branch trading and profit and loss account, and stock and debtors method. There are many methods are there. We have to see all this method under this chapter. Then the next unit is, that is computerized accounting system. It is a totally theoretical part of that semester. Under this chapter we are going to see the introduction to computerized accounting, accounting software, tally, preparation of voucher, feeding of data, and generating of various reports. They all mentioned in under this chapter. We are going to solve, or we are going to study step by step this theoretical part. Okay, so there are a 4 unit which is introduced by the Shivaji University Kolhapur according to new CBCS pattern in financial accounting, paper number 2nd, semester 2nd, BCom part 1st. आताच आपण 4 युनिट बघितले. या 4 युनिटचा अभ्यास आपल्याला या सेमिस्टर मध्ये करायचा आहे. बीकॉम पार्ट 1st अंतर्गत हा अभ्यास आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत, स्टडी पूर्ण करणार आहोत. युनिट नंबर 1 जो आहे तो पूर्णपणे सिंगल एंट्री सिस्टीम वरती आहे. तुम्ही 12वीला बघितलेला जो सिंगल एंट्री सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे एकच इफेक्ट केले होते, परंतु या ठिकाणी आपल्याला सिंगल एंट्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय, डबल एंट्री सिस्टीम मध्ये. कशा पद्धतीने सिंगल एंट्रीचं कन्वर्जन डबल एंट्री सिस्टीम मध्ये केलं जातं, तर त्याचा पूर्ण स्टडी आपल्याला या युनिटच्या अंडर या ठिकाणी काय करायचं आहे, बघायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर जो 2nd आहे तो आहे कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू अ लिमिटेड कंपनी. या टॉपिकच्या अंडर आपण बघणार आहोत अकाउंटिंग इन दी बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ओनली. बघा, या टॉपिकच्या अंडर आपल्याला अनेक घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये परचेस कन्सिडरेशन कशा पद्धतीने फाइंड आउट केलं जातं, परचेस कन्सिडरेशनच्या मेथड आहेत 3, ते आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये नेट असेट मेथड, नेट पेमेंट मेथड आणि लमसम मेथड. त्याच पद्धतीने परचेस कन्सिडरेशन कशा पद्धतीने फाइंड आउट केलं जातं त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या टॉपिकच्या अंडर या ठिकाणी करायचा आहे. खूपच इंटरेस्टिंग असा हा चॅप्टर आहे. तर कशा पद्धतीने पार्टनरशिप फर्म स्वतःचा व्यवसाय कंपनीमध्ये कन्वर्ट करते. आता पार्टनरशिप फर्म वरती स्वतःचा व्यवसाय कंपनीमध्ये कन्वर्ट करण्याची वेळ काय येते, तर कारण पार्टनरशिप फर्मला जर गेली 5-6 वर्षापासून जर सतत लॉस होत असेल आणि पार्टनरशिप फर्म पूर्णपणे लॉस मध्ये असेल, तर अशा वेळी पुढे बिझनेस चालवण्यासाठी प्रत्येक पार्टनरशिप फर्मला अडचणी निर्माण होत असतात. तर अशा वेळी पार्टनरशिप फर्म निर्णय घेते काय, की स्वतःचा जो व्यवसाय आहे तो कंपनीमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केला जाईल. कंपनीमध्ये कन्वर्ट करत असताना पार्टनरशिप फर्मला
कंपनी ऍक्ट जो आहे तो कंपनी ऍक्ट फॉलो करावा लागतो आणि त्या पद्धतीने स्वतःचा बिझनेस ते काय करू शकतात, कंपनीमध्ये कन्वर्ट करू शकतात. तर कशा पद्धतीने पार्टनरशिप फर्म स्वतःचा व्यवसाय कंपनीमध्ये कन्वर्ट करते, त्या सर्व भागांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या युनिट नंबर 2 मध्ये या ठिकाणी काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 जो आहे तुम्ही बघताय, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तो आहे ब्रँच अकाउंट्स. तर या ब्रँच अकाउंटच्या अंडर आपल्याला अनेक अकाउंटिंग मेथड आपल्याला या टॉपिकच्या अंडर आपल्याला शिकायच्या आहेत. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ब्रँच अकाउंट ओपन केलं जातं, कशा पद्धतीने ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलं जातं आणि त्याच पद्धतीने स्टॉक अँड डेटर्स मेथड नुसार कशा पद्धतीने त्या ठिकाणी अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. तर या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या युनिटच्या अंडर या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर जो चौथा युनिट आहे तो आहे कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमच्या अंडर आपल्याला पूर्णपणे हा जो युनिट आहे तो टोटली थेरॉटिकल पार्ट आहे. या थेरॉटिकल पार्टच्या अंडर आपल्याला इंट्रोडक्शन टू कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर, टॅली, प्रिपरेशन ऑफ वाउचर, फीडिंग ऑफ डाटा अँड जनरेटिंग ऑफ व्हेरियस रिपोर्ट. तर या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या युनिटच्या अंडर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पूर्णपणे थेरॉटिकल पार्ट आहे. तर या हे जे 4 युनिट आहेत ते सेमिस्टर 2 मध्ये बीकॉम पार्ट फर्स्ट मध्ये असणार आहेत. तर आपण पुढच्या लेक्चरला नक्कीच आपण यातलाच एखादा युनिट आपण स्टार्ट करणार आहोत. तर अशा पद्धतीने हा जो सिलेबस आहे तो सिलेबस मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही रेफरन्स बुकची नावे विद्यापीठाने या पीडीएफच्या माध्यमातून, सिलेबसच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे जे रेफरन्स बुक आहे मी ते तुम्हाला ग्रुपवरती सेंड करणारच आहे. ही पीडीएफ तुम्ही पीडीएफ बघितल्यानंतर ना त्या ठिकाणी रेफरन्स बुक बघा, त्या पद्धतीने तुम्हाला कोणते रेफर करण्यासाठी बुक परवडतील ते बुक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर ना पुढचा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असणार आहे, आपण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सेमिस्टर फर्स्ट मध्ये जो क्वेश्चन पेपर पॅटर्न बघितला होता तसाच सेम क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्हाला सेमिस्टर 2 मध्ये असणार आहे. परंतु आता एक्झाम कशी होणार आहे, ऑनलाईन होणार, ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये होणार का कशा पद्धतीने होणार याचा अजून निर्णय झालेला नाहीये. परंतु आपण योग्य पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने आपल्याला ओपन करायचा आहे त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकच्या अंडर या ठिकाणी करायचा आहे. आता बघा, तर आता या ठिकाणी नोट सांगितलेला आहे, प्रॅक्टिकल क्वेश्चन ऑन युनिट नंबर 2 to 4 फ्रॉम सेमिस्टर फर्स्ट अँड 2-3 फ्रॉम सेमिस्टर 2. या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जाणार आहेत. कशा पद्धतीचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतील तर त्याचा अभ्यास आपण सेमिस्टर फर्स्ट मध्ये जसा केला होता त्याच पद्धतीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न या ठिकाणी असणार आहे. नेचर ऑफ क्वेश्चन पेपर विल रिमेन सेम ॲज बिफोर. बघा, आता या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा जो स्पेसिमन आहे तो रिमेन असणार आहे सेमिस्टर ॲज बिफोर. जो अगोदर होता त्याच पद्धतीचा क्वेश्चन पेपरचा स्पेसिमन या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सिलेबस वरती चर्चा केली आहे. फायनान्शियल अकाउंटिंग पेपर नंबर 2 सेमिस्टर 2 बीकॉम पार्ट फर्स्ट. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे टॉपिक या ठिकाणी काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत आणि बघितलेले आहेत. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण नक्कीच या ठिकाणी काय करूया, युनिट आपण कुठला तरी एक युनिट आपण काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. सर्वांनी हा सिलेबस बघा आणि समजून घ्या. काय अडचण असेल तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता. ओके, थँक्यू.